वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण जे आहे तर दारवा या सेक्शनमध्ये आलेलं आहे आणि मित्रांनो ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे, कारण आता या ठिकाणी रेल्वेच्या जे आहे पटरी आणि रूळ हा पण बसवलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो स्लीपरच्या हे 7 लेअर आहे आणि ह्या स्लीपर कशा नेमक्या बसवण्यात येतात तर या ठिकाणी आपण बघू शकतो की स्लीपर बसवण्यासाठी एक आपल्याला ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्या ट्रॅक्टरला रेल्वेसारखेच मित्रांनो चाकं असतात, त्यावरती हे इथून ते घेतल्या जाते आणि मग या ठिकाणी आपल्याला बसतं आणि या ठिकाणी गिट्टीची जे आहे पहिल्यांदा मोठी गिट्टी मित्रांनो जी साधारणतः ती आथरण्यात येते। गिट्टीनंतर आपला स्लीपरलाच मित्रांनो हे रूट जे आहे रेल्वेचे तर आपल्याला अटॅच असलेले दिसतात। तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपण दारवा ते दिग्रस आणि दिग्रस ते यवतमाळ या फेजमध्ये म्हणजे जो आपला 75 किलोमीटरचा आपला रेल्वेचा फेज आहे तर त्या फेजमध्ये मित्रांनो सध्या आपण उभा आहे। तर ही सगळी आपली परिस्थिती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्या रेल्वेचं काम मित्रांनो आपल्याला इथपर्यंत आलेलं दिसतं। ही फार आपल्या विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आनंदाची बाब आहे। 2009 साली याचं मित्रांनो या ट्रॅकचं उद्घाटन झालं होतं आणि आज आता आपण बघू शकतो की या सगळ्या 285 किलोमीटरच्या या फेजमधलं 75 किलोमीटरमधलं कार्य जे आहे आणि या सगळ्या कार्यामध्ये आता फायनल आपलं मित्रांनो काम या ठिकाणी आता 90% पेक्षा जास्त आपल्याला पूर्ण झालेलं आपण या परिसरामध्ये म्हणू शकतो। म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये 37 किलोमीटरचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि हा टप्पा जो आहे यवतमाळ ते म्हणजे दिग्रस हा 70 किलोमीटरचा आहे आणि दिग्रस ते पुसद हा जो मित्रांनो वनविभाग आहे तर त्या वनविभागामध्ये 5 ते 6 टनल आहेत, काही टनल तर 3.5 किलोमीटरचे आहे, तर म्हणून त्या ठिकाणी आपल्याला थोडा वेळ लागेल। परंतु आता या ठिकाणी गिट्टीज आपण बघू शकतो 1 ते 1.25 फूट मित्रांनो गिट्टी या ठिकाणी आतरण्यात येते आणि गिट्टी फायनल आतरल्यानंतर मग गिट्टी आतरण्याचं काम आणि त्यानंतर स्लीपर हे टाकण्याचं काम, स्लीपरवर रूट बसतो आणि त्या रूटवर मित्रांनो मग आता आपली ट्रेन ही धावणार आहे, याबद्दल शंका नाही। आता काही भागामध्ये भूमी अधिग्रहणाच्याही समस्या आल्या होत्या, त्या माध्यमातून थोडा उशीर झाला, परंतु टनलच्याही माध्यमातून काही ठिकाणी मित्रांनो उशीर झालेला आपल्याला दिसतो। परंतु सध्या आपण ज्या लोकेशनला उभं आहे त्या लोकेशनमधील कामाची परिस्थिती ही आहे, म्हणजे दिग्रसवरून यवतमाळपर्यंतचा जो फेज आहे मित्रांनो त्यामध्ये अरुणावती नदीवरचा पूल ज्या ठिकाणची मी कमीत कमी 7 पेक्षा जास्त व्हिडिओ बनवलेले आहे आणि धावंडा नदीवरचा पूल तर त्याही पुलाचं काम मित्रांनो फायनलाइज आपल्याला होताना दिसतं। आणि या सगळ्या परिसरामध्ये आता आपण तुम्हाला दाखवतो की सगळं हा जो ट्रॅक आहे मित्रांनो तर इथे त्या ठिकाणी आपल्याला काम हे म्हणजे पटऱ्या पण आता या ठिकाणी लेअर त्याच्या बसलेल्या आहेत आणि इकडं पटरी पण बसलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की स्लीपरचा जे स्टॉक आहे मित्रांनो तर तो स्टॉक पण मित्रांनो आपण सध्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आहे तर ते बघू शकतो आपण की यामध्ये स्लीपर आतरण्याचं मित्रांनो काम सुरू झालेलं आहे आणि ही मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। या साईडला आपल्याला स्लीपर असलेलं दिसतं आणि सध्या मित्रांनो ही शूटिंग जी आहे तर आपण दारवा आणि यवतमाळ याच्यामधलं मित्रांनो वनविभाग आहे तिथली करत आहे आणि सगळे आता सिच्युएशन आपण बघा मित्रांनो की आपल्याला जे पूर्ण ज्या स्लीपरच्या आहेत तर लेअर या ठिकाणी आहेत आणि याच्या माध्यमातून ही जी आहे ही ट्रॉली आहे, ही ट्रॉली मित्रांनो ट्रॅक्टरला जॉईंट होते आणि ती जॉईंट झाल्यानंतर मग काम मला मित्रांनो त्या ठिकाणी रेल्वे रूळ आतरायला सुरुवात होतं। त्यावरती बेसिक अलाइनमेंट ज्या वेळेला पूर्ण होतं तर बेसिक अलाइनमेंट मित्रांनो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मग गिट्टी आतरल्या जाते आणि सोबतच आता ह्या इलेक्ट्रिकचं मित्रांनो काम आहे, तर हे काही आता अत्याधुनिक रेल्वे असल्यामुळं इलेक्ट्रिकचं काम मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला जे गड्डे दिसत आहे तर तिथे इलेक्ट्रिकचं फिटिंग मित्रांनो होणार आहे। तर ही सगळी आजच्या सध्याची मित्रांनो आपल्या सिच्युएशन आपल्याला असलेली दिसते। ही आजची अपडेट पुन्हा आपल्याला अवेलेबल असलेला दिसतो। माझ्या या दोन्ही साईडला म्हणजे इकडं पण स्लीपरचा स्टॉक आहे आणि इकडं पण आहे, म्हणजे सगळा स्टॉक पण आहे आणि अशा माध्यमातून ट्रॅक्टरला ते स्लीपरवरती मित्रांनो बसवण्यात येतात आणि अशा पद्धतीने हे काम चालतं। आपल्या भागामध्ये उमरखेड त्या भागामध्ये मित्रांनो काम सुरू झालेलं आहे, नांदेड त्या भागामध्ये काम सुरू झालेलं आहे